नमस्कार मंडळी, मी वरद विजय चव्हाण तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे. म्हणजे काल रिलीज झाला होता एक मराठी सिनेमा ज्याचं नाव आहे अंबट शौकीन. ऑलमोस्ट 2.25 तासाचा हा सिनेमा आहे. म्हणजे इंटरव्हल आणि सगळं धरून 2.5-3 तास तुम्हाला थिएटरमध्ये स्पेंड करायला लागतीलच. आता तरी मार्केटमध्ये या सिनेमाची काही फार हाईप नाहीये. अनफॉर्च्युनेटली प्रमोशन सुद्धा या सिनेमाचं फार झालेलं नाहीये. बट बघूया केवढं. आता काल मी जेव्हा सिनेमा बघितला तेव्हा सुद्धा काही फार गर्दी नव्हती थिएटरमध्ये. सो गोष्ट आहे 3 मित्रांची. हे 3 मित्र म्हणजेच वरुण म्हणजे अक्षय टांगसाळे, ललित म्हणजे निखिल आणि रेड्डी म्हणजे किरण गायकवाड. आता हे या तिघांचं कॅरेक्टर जे असतं ते आता टायटलवरनं तुम्हाला लक्षात आलंच असेल की थोडे पापा रणजित म्हणजे याच्यात ते सगळे तिघही असतात की मुली आणि सेक्स आणि या सगळ्या गोष्टींना फार आवडतात आणि त्यांच्याच या नादामुळे, या मुलींच्या ऑब्सेशनमुळे ते एका हनी ट्रॅपमध्ये अडकतात आणि मग हळूहळू त्यांना कळतं की या हनी ट्रॅपच्या मागे आहे कोण बुवा. बरं, मग त्यांच्या आयुष्यात येते पूजा सावंत, जिचा एक सॉर्ट ऑफ कमबॅक आपण बोलू शकतो लग्नानंतरचा. याच्या आधी पण एक सिनेमा आला होता आय गेस त्यांचा. सो आता हा कमबॅक असं नाही म्हणणार, असो. सो त्यांच्या आयुष्यात येते पूजा सावंत आणि ती त्यांना अजून 2 वेगळ्या कॅरेक्टर्स बद्दल सांगते की कसे ते दोनही कॅरेक्टर्स म्हणजे बाप लेक या हनी ट्रॅपमध्ये अडकले होते आणि ती एक ट्रॅजेडी सुद्धा आहे. ते काय आहे ते तुम्ही थिएटरमध्ये जाऊन बघा. आता पूजा सावंतच्या मदतीने हे तीनही मित्र या हनी ट्रॅपमधनं बाहेर येणार का आणि काही धडा घेणार का याच्यावर आधारित ही संपूर्ण कथा आहे. आता काही गोष्टी आहेत अनआन्सर्ड, त्याला आता आपण काही करू नाही शकत की या 2 कॅरेक्टर्सना मध्ये घुसडण्याचा काय अर्थ होता का. म्हणजे पूजा सावंत जेव्हा सांगते त्यांना की असे पण 2 कॅरेक्टर्स होते, तर ते काय मला असं काही कळलं नाही की का गरज होती सांगायची. त्यापेक्षा डायरेक्ट यांची मदत करा, असो. सो ओव्हरऑल बघायला गेलं तर असं हाती काही फार लागत नाही या सिनेमाकडनं. जर आपण अंबट शौकीन असं बघ, जर तुम्हाला त्या कॅटेगरीचा मूवी बनवायचाच आहे तर हाऊसफुल सारखे मास मसाला एंटरटेनमेंट तुम्हाला बनवायला हवा की जिकडे जो तो सिनेमा बघतोय तो नावच ठेवतोय त्या सिनेमाला, पण तरी सुद्धा लोकांना तो सिनेमा स्वतःचे पैसे खर्च करून, आणि हल्ली तिकिटांचे दर तुम्हाला माहितीच आहे, तरी सुद्धा लोकांना तो सिनेमा बघायचा आहे आणि लोक तो बघतातच आहेत. तर तसं अनफॉर्च्युनेटली मराठी सिनेमांच्या बाबतीत होत नाही. डायलॉग्स ओके आहे, स्क्रीन प्ले पण काही फार खास नाहीये, गाणी तर कुठली तुम्हाला लक्षात सुद्धा राहणार नाहीत, बीजीएम ओके आहे. सो जर हार्डकोर तुम्ही पूजा सावंत किंवा या किरण गायकवाड जी अक्षय टांगसाळे यांचे कोणाचे जर हार्डकोर फॅन असाल तर तुम्ही हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन बघा. सिनेमाला मी कधी रेट करत नाही, मराठी सिनेमा नाही तर तुम्हाला माहितीच असेल. फक्त OTTवर जेव्हा केव्हा हा सिनेमा येईल तेव्हा सुद्धा आय डाऊट की लोक किती एन्जॉय करतील, कारण नाहीये असं सिनेमामध्ये. म्हणजे कितीही तुम्ही अंबट शौकीन असाल तरी एवढं पण अंबट नको रे बाबा, असं तुम्हाला कुठेतरी वाटेल की काहीतरी मजा आली पाहिजे होती, काहीतरी ते स्पाइस थोडा मूवीमध्ये असायला पाहिजे होता. सो तो कुठेतरी खूप लॅक करतो. ही दुर्दैवाची गोष्ट. तुम्ही हा सिनेमा बघितला असेल तर माझ्या मताशी सहमत आहात की असहमत आहात ते कमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.